नमस्कार मंडळी. तर आज आपण ना एकदम नव्या पद्धतीने आणि एकदम टेस्टी बनेल असा ना पालक गरगटा बनवणार आहे. तर कसा बनवायचा ते बघूया. सगळ्यात पहिले इथं अर्धा पिंटीना मी पालक घेतला आहे. अगोदर नीट करून घेतला पालक. त्यानंतर स्वच्छ पाणी घालून ना धुवून घेतला 2-3 पाण्यानं. धुवलेला पालक एका ताटामध्ये काढून घेतलं आणि ना आता पालक ना स्वच्छ असा धुवून तर झाला आहे. आता बारीक असा ना कट करून घ्यायचा. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ना एवढा बारीक कट करून घ्यायचा आहे. पालक कट करून झाला आहे. लगेचच ना कुकरमध्ये हे पालक काढून घ्यायचं. आता बघा पालक काढून घेतलेला आहे. त्याच्यातच ना अर्धा वाटी ना भिजलेली हरभऱ्याची डाळ घालायची. डाळ घालून झालं की लगेच त्याच वाटीनं अर्धा वाटी शेंगदाणे घालायचे. त्यानंतर ना हळदी पावडर घालायचं आणि भाजी जितकं शिजायला पाणी लागतं तितकं पाणी घालून घ्यायचं आणि झाकण लावून ना 3 शिट्ट्या करून घ्यायचं. 3 शिट्ट्यामध्ये ना छान अशी भाजी शिजली जाते. तर त्या दोघांना मी इकडं भाजी शिजत्या तोपर्यंत कांदा टमाटर चिरून घेतलं. त्यानंतर बघा 3 शिट्ट्या झालेल्या होत्या. लगेच काढून घेतलं तर मस्त अशी भाजी शिजलेली आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि ह्याला छान असं ना गरगटून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथं मी ना छान अशी भाजी गरगटून घेतली. दुसऱ्या साईडला ना वाटीमध्ये चिंच भिजायला घातली होती गरम पाण्यामध्ये. त्याचा कोळ करून घ्यायचा. त्यानंतर भाजी ही छान अशी गरगटून झाल्या. तर आता याला ना फोडणी टाकून घेऊया. इथं ना कढई ठेवली आहे गॅसवर गरम करायला. कढई गरम झाल्यानंतर याच्यामध्ये 2 चमचे तेल घातलं. तेलही छान गरम होऊ दिलं. त्यानंतर ना 1 चमचा जिरे घातले. जिरे चांगले फुलू द्यायचेत. आता जिरे फुलले आहेत. त्यानंतर ना इथं हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर याचा ठेचा केला होता मी. तर ती पेस्ट घातली. पेस्ट घालून झाली छान असं परतवून घेतलं. अर्धा चमचा ना हळदी पावडर घातलं. 3-4 पानं ना कढीपत्त्याचे घालून घेतले आणि त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घातला. आता कांदा तुम्हाला घालायचा असेल तर घालू शकता, नाही घातलं तरी चालेल. पण कांद्यानं या गरगट्याला ह्या भाजीला चव येते. नक्की घालून बघा. कांदा घातला. त्यानंतर बारीक चिरलेलं टमाटर, त्यानंतर बारीक चिरलेलं टमाटर चांगलं असं परतवून घालून झाल्यानंतर टमाटर चांगलं परतलं जावं लवकर थोडंसं मी मीठ घालून घेतले. तर चांगलं परतवून घेतलं. त्यानंतर 1 चमचा धने पावडर घातलं. आता हे त्यानंतर चांगलं मिक्स करून घेतलं आणि ना ही जी भाजी गरगटून ठेवली ती भाजी घालून घ्यायची आहे. आता भाजी घालून झाल्यानंतर बघा त्याला चांगलं असं ना 1-2 मिनिटं ना छान असं परतवून घ्यायचं आहे. आता हे परततंय तोपर्यंत ना याच्यामध्ये आपल्याला ना बेसन घालायचं आहे. त्या अगोदर बेसन मी ना इथं चिंचेचा कोळ करून ठेवला होता. त्याच्यामध्ये ना 1-2 चमचे ना मी बेसन घालून घेतलेलं आहे आणि 2 चमचे बेसन घातलं आणि छान असं ना मिक्स करून घेतलं. याच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाही. छान असं कालून घेतलं. तुम्ही बघू शकता छान असं मिक्स झालेलं आहे. त्यानंतर हे बेसन ना आपलं भाजीमध्ये घालून घ्यायचं बघा. तर भाजीमध्ये घालून घेतलं आणि चांगलं असं ना हलवायचं आहे याला. नाहीतर काय होतं याच्या गुठळ्या तयार होतात. त्याच्यामुळे ना चांगलं ढवळून घ्यायचं आहे. तर बघू शकता छान असं ढवळून घेतलेलं आहे मी आणि आता याला ना चांगलं ताट झाकून चांगलं ना एक 5 मिनिट शिजवलं 10 मिनिटं. आता हे छान असं शिजलं जाते तोपर्यंत आता याला तडका मारून घेऊया. इथं ना पातेल्यामध्ये 1 चमचा तेल घातले. त्यानंतर जिरे घातलेले आहे आणि सोबतच ना 5-6 पाकळ्या लसूण घातलेला आहे. आता हे चांगलं परतून झाल्यानंतर 1 चमचा लाल तिखट घातले. आता हे लाल तिखट ना काश्मीरी लाल तिखट आहे. फक्त कलरसाठी घातलेलं आहे आणि हा तडका घातले तिखटासाठी त्याच्यामुळे मारून घ्यायचा आहे. तडका घालून झाला. आता चांगलं असं मिक्स करून घेऊया आणि 1-2 मिनटं ह्याला आणखीन शिजवून घेऊया. 1-2 मिनटं झालेले आहेत. छान असा गरगटा शिजला गेलेला आहे आणि तुम्ही बघू शकता छान झालेला आहे आणि ना चवीलाही इतकाच टेस्टी आणि चवदार बनलेला आहे. तुम्ही या पद्धतीनं करून बघा. गरगटा खूप छान बनतो आणि ना तुम्हाला पण आवडेल. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि चांगलं असं मिक्स करून घेतलं. या गरगट्याला तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत कशासोबतही खाऊ शकता. तेवढाच टेस्टी लागतो. जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चलो बाय.